नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूषण चव्हाण, सागर सीड प्रायव्हेट लिमिटेड सुरत या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका मुंदवाड गावातील प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटवर आपला स्वीटकॉर्न पीक पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। तर दादांनी आपल्या सागर सीड या कंपनीचं स्वीटकॉर्न या ठिकाणी त्यांच्या शेतात लागवड केलेलं आहे। तर आपण दादांचं मनोगत थोडक्यात ऐकूया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? निखिल हरिचंद्र सोनवणे, राहणार मुंदवाड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर? 95 039 10 278। बरं दादा, आपण जी तुमच्या शेतात तुम्ही आता जी व्हरायटी लागवड केलेली स्वीटकॉर्नची, ही कोणती व्हरायटी लागवड केली आपण? सागर सीडची स्वीटी म्हणून व्हरायटी आहे। सागर सीडची स्वीटी लागवड केली तुम्ही? तरी ती 7/12/2024 ला लागवड 24 ला लागवड केलेली, बरोबर? त्याच्यानं साधारण आज तुमचा प्लॉट किती दिवसाचा आहे? साधारण 80-85 साधारण तुमचा 80 ते 85 दिवसाचा तुमचा प्लॉट आहे। आणि मक्याचं कणीस वगैरे कसं आहे? कणीस एकदम चांगलं आहे, चांगलं म्हणजे आपले रेग्युलर औषध वगैरे खत वगैरे वापरून चांगलं आहे। आणि त्याच्यानंतर कणसाचं वजन आहे साधारण किती वजन आहे? 500 ग्रॅमच्या दरम्यान 500 ग्रॅम। आणि प्रत्येक वजन आहे। बरं, आणि जो आपला प्रत्येक जो स्टंप आहे याचा, त्या स्टंपाला किती कणस आले तुम्ही? स्टंपाला काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 2 कणस ते फिक्स भरलेले। वजन वगैरे पण चांगलं आहे। आणि लागवड केल्यानंतर साधारण तुम्हाला काय रोगराईस वगैरे असं काही निष्पन्न झालं का? किंवा समजा अदर जे वाण येतात मार्केटमध्ये, आता बरेचसे मार्केटमध्ये वाण आहेत, तर त्याच्यात काय येतं, लागवड केल्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग वगैरे येतात किंवा काय येतं, याच्यात तसा काही अनुभव आला का तुम्हाला? आढळलं का काही? नाही, तसं आळीचा प्रादुर्भाव म्हणजे वाटला तर नाही, येईल रेग्युलरला येतो तसं पण आला नाही। तरी एकच साधारण कीटकनाशक वापरले फक्त आम्ही। बरोबर। आणि एक तणनाशकचा स्प्रे केला फक्त एक सर्वसाधारण फक्त कीटकनाशक स्प्रे घेतलेला होता। बरोबर। आणि जर तुमचा अनुभव आमच्या इतर जे शेतकरी बांधव जे समजा भविष्यात जे स्वीटकॉर्न लागवड करणार आहेत किंवा जे लागवड करतात, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? या नवीन वाणमध्ये पडायला पाहिजे, चांगलं आहे, याचं उत्पन्न बी चांगलं आता आपल्याला दिसत झाल्यावर वजन चांगलं, तर सगळ्या बाकीच्यांनी पण लावायला काही हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपण आता स्टंप बघू शकता। स्टंप पण एकदम मस्त आहे, छान आहे, आणि खाली सुद्धा एक नंबर असं पकडलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, स्टंप एकदम आहे। आणि प्रत्येकाला शक्यतो 2-2 कणस आहे, आणि प्रत्येक कणसाचं जे वजन आहे साधारण 500 ते 600 ग्रॅम पर्यंत वजन आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता